मला प्लीज खरं खरं सांग, काही झालंय का तुमच्यात? हल्ली ती कुठे जाते, कोणाला भेटते, काय करते मला काहीही माहिती नसतं. ती मला काही सांगत नाही. हे काय चाललंय सगळं हे मला कळेल का? नीता मला न सांगता घराबाहेर गेली कुठेतरी. हल्ली बऱ्याचदा जाते अशी. पण मावशी, तू कधी मला सोडून जाणार नाहीस ना? नाही, पण एका अटीवर. मला मावशी नाही म्हणायचं, आई म्हणायचं, चालेल? हो. दाजी तुम्ही त्याच्याकडे बघा, मी इथे थांबतो. नीता बरोबर जो माणूस असायचा त्याला मी पकडलंय. त्या माणसाने कबूल केलं की नीता आणि त्याचा काही संबंध नाही. तो फक्त त्या मुलीला सांभाळत होता आणि ती मुलगी त्या नीताचीच आहे. नीता बाबा, थांब. मी तिचा बाप नाहीये. मनोज, मुळात आपल्या नात्यात हक्क वगैरे गोष्टी कधीपासून यायला लागल्या? लग्न झाल्यापासून तूच माझं सर्वस्व आहेस. तुझ्या रडण्याने मी पागळणार नाही. हे बघ, मी कुठलंही पाप केलेलं नाहीये. मिताली माझी मुलगी नाहीये. पण मी जसं तिला आपली मुलगी मानलंय तसं तूही मान. त्यातच आपल्या सगळ्यांचं भलं आहे, त्यातच मितालीचं भलं आहे. उगाच नसते संशय नको रे घेऊस. नीता, कोणामुळे निर्माण झाला हा संशय? का वागलीस तू असं? सांग ना, सांग नीता. मी हे बघ, अजूनही मी तुला. मनोज, एवढं होऊन सुद्धा तू तिच्या बाबतीत हळवा कसा होऊ शकतोस? अरे तिच्या अश्रूंवर जाऊ नकोस. मगरीचे अश्रू आहेत हे, मगरीचे. तिला ह्या घरात आता राहू द्यायचं नाही. तुझ्या प्रेमाचा घात केला हिनं. आत्ताच्या आत्ता हिला घराच्या बाहेर काढ. तिला जर का जमत नसेल ना तर आम्ही हिला घराबाहेर काढतो. आणि तुला जर का हे मान्य नसेल तर आम्ही इथून जातो. बस मग तुझ्या ह्या असल्या बायकोला कवटाळू आम्ही परत इथे पाऊल सुद्धा ठेवणार नाही. नाही नाही बाबा, बाबा असं नका करू प्लीज. नीता, स्पष्ट सांगतो, आता या घरात तुला स्थान नाही. जातो जातो. मनोज प्लीज माझं ऐक, प्लीज असं करू नकोस. तुला पश्चाताप होईल नंतर या गोष्टीचा, प्लीज. नीता, फार बोलतेस हा तू. अगं पस्तावा तर तुला आयुष्यभर करायचा आता. सुमा, पायडे, ही अशी जाणार नाही. तिला हाताला धरून बाहेर काढा. मनोज, चल नीता बाहेर. एक मिनिट, तू आधी बाहेर निघ. बाहेर निघली ना. खूप झालं तिचं, बाहेर निघ आधी. तू आधी बाहेर. मिताली कुठे गेली? अगं ती तुझ्यापेक्षा समजूतदार आहे म्हणून गेली. निघ. तिला शोधायला हवाय. ती लहान आहे. ती नीता. ए मनोज,
माझ्या जवळ यायचं नाही हं? लग्नाआधीच तुझे हे पाप इथे आणण्याची हिंमत कशी केलीस तो? निर्लज्जपणे तू सांगतेस तिला मनोजला बाबा म्हणून. आईने मला तिथे का नेलं? ते सगळे दुष्ट आहेत. मी नाही जाणार तिथे, कधीच नाही जाणार. आपण पोलिसांना फोन करून बोलवूया, म्हणजे ते येऊन हिला घेऊन जातील. आई अगं तिला शुद्धीवर तरी येऊ दे. तुला अजून तिचा पुळका येतोय? हिला काय झालं? तिची सगळी पापं उघड झाली म्हणून शुद्ध हरपले तिची. आणि तुम्ही तिला असं पडू दिलं इथे? हे बघ, ती आमची कोणीही नाही. हवं तर तुझ्या घरी घेऊन जा तिला, आता हॉस्पिटलमध्ये नाही. ते मला जे करायचंय ते करणारच आहे मी. नीता, नीता, बरं वाटते तुला? मिताली मिताली कुठे? मिताली, सावकाश. मिताली कुठे? म्हणजे मिताली इथे असताना वाद झाले? हो, त्यामुळेच ती घाबरली बहुधा आणि आता कुठे गेली माहिती नाही. नीता, हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. हा, माझे सहकारी तिला नक्की शोधून काढतील. मनोज, काय आहे हे? नीता चुकलीये, एक वेळ तिने गुन्हा केलाय असं धरूयात आपण, पण या सगळ्यात त्या मुलीची काय चूक आहे? ती अशी घराबाहेर निघून गेली आणि तुम्ही सगळे इतके स्वस्थ कसे बसू शकता? मग आमची तरी काय चूक आहे? मी म्हणतो मुळात ती इथे आलीच का? आम्हाला तिचा काही सोयरसुतक नाहीये. प्लीज असं म्हणू नका. बस, यापुढे मला आई म्हणायचं नाही. ठीक आहे, मी एकटीच जाते तिला शोधायला. मला तिला शोधलंच पाहिजे. नीता, नीता, तू कुठे निघालीस? मितालीला शोधायला? हो. हे बघ, तू या अशा मनस्थितीत नको जाऊस बाहेर. मी शोधून काढते तिला, तू आराम कर. कोण आहेस तू? तुमच्या घरात येऊन एवढं सगळं बोलतीयस, कोण आहेस? मी अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खासगी गुप्तहेर आणि मनोजची शाळेतली मैत्रीण. अच्छा, म्हणजे माझ्या पाळतीवर होती ती तुझी माणसं होती आणि तुझ्यामुळे ही सगळी परिस्थिती आली आहे का माझ्यावर आज? तसं असेल तर मग आता का मदत करतेस मला? सत्य शोधण्यासाठी. आणि आत्ताच्या क्षणी मितालीला शोधणं जास्त महत्वाचं आहे. हे बघ, प्लीज विश्वास ठेव माझी माणसं नक्की शोधून काढतील. नाही, मी पण येणार तुमच्या बरोबर. नाही नाही, हे बघ,
तुला या अशा अवस्थेत मी असं उन्हातानात नाही फिरू देणार. आणि समज तू इथून निघालीस आणि मिताली इथे आली तर हे पुन्हा तिला काहीतरी बोलतील आणि ती पुन्हा निघून जाईल. हा, तू प्लीज इथेच राह. तुझ्या फोनमध्ये मितालीचा फोटो आहे? हो आहे. मला पाठव ना प्लीज. एक मिनिट. हा सेत, ती लहान मुलगी मिताली इथून मनोजच्या घरातून बाहेर पडली. तिला शोधायला हवं. सांग सगळ्यांना. हो, मी फोटो पाठवते तिचा. ओके. हे बघ नीता, तू नको काळजी करूस. मी आणि माझी टीम तुझ्या सोबत आहोत. आम्ही नक्की शोधून काढू तिला. काळजी घे. मला आईकडे जायचंय. ती माझी वाट बघत असेल, रडत असेल. पण कशी जाऊ? कोण नेईल मला? हिचे पैसे मिळाले तरीही इथे कशी? बरं झालं, कोणाला तरी पुन्हा विकीन, परत डबल पैसे मिळतील. मिताली बेटा, बेटा चल, मी तुला आईकडे घेऊन चालतो. हं? मला नाही यायचं तुझ्या बरोबर. तू खूप वाईट आहेस. अगं अगं असं काय करतेस? मी मामा आहे ना तुझा. तू कंस मामा आहेस. अगं असं काय करतेस? हे बघ, असं काय. मनोज, अरे त्या निष्पाप मुलीबद्दल तुम्हाला कुणालाच कसं काहीच वाटत नाहीये. आम्हाला का वाटेल काही? तिचं काय का होईना, आमचा काय संबंध? नाही, बरोबर आहे. तुमचा काय संबंध? मिताली कुठे हरवली काय? तिला कुणी पळवलं काय? किंवा तिला भीक मागायला लावली काय? तुमचा काय संबंध? स्मिता, सगळं माहिती असून असं टोचून का बोलतेस तू? नाही मनोज, मला सगळं माहित नाहीये. कदाचित तुलाही सगळं माहित नाही. रादर मला असं वाटतं इथे कुणालाच सगळं माहित नाही. मनोज, ती अशी काय बडबडतीये? समजेल ना, सगळं समजेल. पण माझं बोलणं व्यवस्थित ऐकून घेतलं तर, न चिडता माझ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत तर.
मनोज, तुम्ही सगळे म्हणताय की मितालीशी तुमचा काहीही संबंध नाही. चल, मान्य केली ही गोष्ट, पण नीताशी तरी तुझा संबंध आहे ना? संबंध होता, मग आज तिला अशी घराबाहेर काढण्याची वेळ का आली आहे? अस्मिता, यू नो दॅट व्हेरी वेल. मनोज, तू माझ्या घरी आला होता तेव्हा मी तुला म्हणाले होते नवरा बायकोच्या नात्यात ट्रान्सपरन्सी हवी, आणि तूही अग्री केलं होतंस. मग हीच ट्रान्सपरन्सी तू तुमच्या नात्यात दाखवलीस? ऑफकोर्स दाखवली होती, प्रत्येक बाबतीत दाखवली होती. हो, तिच्याबद्दल नीताला लग्नाआधी सगळं सांगितलं होतंस? मनोज, ही तुला कोर्टात उभं केल्यासारखं का बोलते? बोलू दे, बोलू दे. माझ्यासाठी ती ह्या सगळ्या प्रकरणात इन्व्हॉल्व झाली. तुम्ही आता कोणीही मध्ये प्लीज बोलू नका, प्लीज. ही लीना, आमचं एकमेकांवर प्रेम होतं, पण ते सगळं कधीच संपलं, आणि लग्नाआधी मी नीताला हे सगळं सांगितलं होतं. स्मिता, भासत नाही नीता, कुठल्याही प्रकरणाच्या मुळाशी जायचा स्वभाव आहे माझा. मनोज, तू हिला सगळं सांगितलं होतंस? तुमचं अफेअर, तुमचं ब्रेकअप का झालं, या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या होत्यास? लीनाने फसवलं मला. तिने फसवलं का तू फसवलंस तिला? तिने फसवलं मला. तिचं घराणं आमच्या घराण्याच्या तोलामोलाचं नव्हतं, त्यामुळे आमच्या लग्नाला माझ्या घरून विरोध होईल असा अंदाज होता आमचा. पण तरीही घरच्यांच्या विरोधात जाऊन मी तिच्याशी लग्न करायला तयार होतो. पण हे काय बोलतोयस तू मनोज? हे काय चाललंय सगळं? तुम्ही नका ना मध्ये बोलू प्लीज. नंतर बोलीन मी तुमच्याशी सविस्तर. आधी हिच्या प्रश्नांची उत्तरं देऊ देत. तर आमच्या ठरलेल्या जागी मी भेटायला गेलो तिला, अगदी दिल्या वेळेला. ती आलीच नाही. मला काही कळवलं नाही, मला नंतर काही कळलंही नाही तिच्याबद्दल. मग मी परदेशात गेलो, 2 वर्ष तिथे राहिलो. त्या सगळ्यामध्ये मी लीनाला पूर्णपणे विसरून गेलो. परत आलो आणि नीताशी लग्न होण्याआधी मी तिला सगळं क्लिअरली सांगितलं होतं. पण नीतानी मात्र तिच्या लग्नाआधीच्या प्रियकराबद्दल किंवा त्याच्यापासून झालेल्या या मितालीबद्दल मला काहीही सांगितलं नाही. मनोज, तू ज्याला नीताचा प्रियकर समजतोय तो लीनाचा भाऊ आहे, नागेश. आणि त्याने असं सांगितलं की लीना तुला भेटायला गेली होती, पण मी घरच्यांना विरोध करू शकत नाही, मी तुला भेटायला येऊ शकत नाही, मला विसरून जा असा तूच तिला निरोप पाठवलास. असला काही निरोप मी पाठवला नव्हता. त्यानंतरही तिने तुला एक पत्र पाठवलं होतं मनोज, ज्यात तिने लिहिलं होतं की ती तुझ्या बाळाची आई होणार आहे. नाही नाही, असं कुठलंही पत्र मला मिळालंच नव्हतं. हे सगळं मला आत्ता कळतंय. अच्छा, मग असं कुठलंही पत्र न मिळताच तू उत्तर पाठवलंस तिला? अगं, मला पत्र मिळालंच नसेल तर मी उत्तर कसं पाठवी? अगं, खरंच सांगतोय मी, शपथ. मनोज, उगाच खोटी शपथ नको घेऊस. तिनं मला माफ कर, पण आता मला गप्प बसून नाही चालणार. मनोज, 15 दिवसांपूर्वी लीनाचा भाऊ नागेश मला इथे भेटायला आला होता. तोच मला लीनाकडे घेऊन गेला.
खूप आजारी होते. नीता, नागेशला मी तुझ्या संसारात वादळ निर्माण करायला नाही पाठवलं. शेवटचं बोलायला पाठवलं. मनोजनी मला चिटकारल्यानंतर त्याला विसरून जाण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण माझ्या पोटात वाढणारं त्याचं बाळ आमच्या प्रेमाची निशाणी होती. म्हणून मी त्याला जन्म द्यायचं ठरवलं. हीच ती मुलगी जिला मी जन्म दिला, मिताली. मला कल्पना आहे माझा आजारपण वाढतच चाललाय. मी कधीच बरी होऊ शकत नाही, पण माझ्यानंतर मितालीला कोण सांभाळणार? माझा आजारपण वाढतच चाललाय. मी कधीच बरी होऊ शकत नाही, पण माझ्यानंतर मितालीला कोण सांभाळणार? तिचा विचार मनात आला की काळजात सरळ होतं. नाही, हे बघा, तुम्ही शांत व्हा. असं नका बोलू काहीतरी. तुम्ही काळजी नका करू. मी मितालीला तिच्या हक्काचं घर, तिच्या वडिलांचं प्रेम नक्की मिळवून दे. आई, ही मावशी कोण आहे? ये इकडे. मी ना तुझी खूप जवळची मावशी. माझं नाव नीता मावशी. मनोजने तुम्हाला जे पत्र लिहिलं होतं ते कुठे आहे? दाखवते. मीनासाठी काहीच करू नाही शकले. तिची परिस्थिती उपचारांच्या पलीकडे गेली होती, पण तिची ठेव सांभाळायचं वचन दिलं मी तिला. मावशी, आई कधी बरी होईल? मी तू बाळा, मी कधीच बरी होणार नाही. आणि ही तुझी मावशी नाही, आता हीच तुझी आई. आई? हो, ही तुला तुझ्या घरी नेईल. माझ्या लेकीचा सांभाळ कर, पण मनोजला यातलं काहीच कळून देऊ नको. त्याचं बापाचं वात्सल्य आपणहून जागं होऊ दे. अहो, पण हे कसं शक्य आहे? मला त्यांना सांग. असंच व्हायला हवं. रक्ताने रक्ताला ओळखायला हवं. तू मला वचन दे.
म्हणून मी तुला आधी काही सांगू शकले नाही, लपवून ठेवलं तुझ्यापासून सगळं. तुम्ही जिला नीताचं पाप समजत होता ती खरं तर मनोजचीच मुलगी आहे. आणि तुम्ही तिला झिडकारत होता. हे खोटं आहे. हे खोटं आहे. लीना खोटं बोलली तुझ्याशी. मरणारा माणूस खोटं बोलत नाही मनोज. अरे कायदा सुद्धा डाईंग डिक्लेरेशनवर विश्वास ठेवतो. अगं मी खरंच शपथेवर सांगतोय, मला कुठलंही पत्र आलेलं नाही. मीही कुठलंही पत्र लिहिलेलं नाहीये तिला. मनोज, लीनाने ते पत्र मला दाखवलं होतं. नागेशने मला ते मिळू दिलं नाही. त्याच्यानंतर तो मितालीसाठी आणि त्या पत्रासाठी माझ्याकडे पैसे मागायला लागला. मला शक्य होते तेवढे पैसे दिले मी त्याला, पण तरी त्यांनी फक्त मितालीला माझ्याजवळ दिलं. ते पत्र माझ्या हाती लागू दिलं नाही. नंतर तो त्या पत्रासाठी अजून 1 लाख रुपये मागायला लागला. मनोज, मी आता गप्प बसणार नाही. हे बघ अस्मिता, मनोज असं काही करणं शक्य नाही. आणि ते पत्र जर का तुझ्याकडे नसेल ना, तर हा विषय इथेच थांबव. असं कसं? ते पत्र आहे, फक्त ते नागेशकडे आहे. ते पत्र माझ्याकडे. माझ्या सहकाऱ्यांनी नागेशला पकडले. सत्य कितीही दडवायचा प्रयत्न केला तरीही एक ना एक दिवस ते समोर येतच. लीना, तू माझ्या बाळाची आई होणार आहेस असं जे म्हणतेस ते खोटं आहे. कोणाचं तरी पाप माझ्या डोक्यावर मारू नकोस. हे करताना तुला लाज वाटायला हवी होती. माझा तुझा काही संबंध नाही. पुन्हा मला भेटण्याचा, पत्र पाठवण्याचा किंवा फोन करण्याचा प्रयत्न करू नकोस. हा माझा शेवटचा इशारा आहे. तुझा कधीच नसलेला मनोज माझ्यासारखा अक्षर काढायचा प्रयत्न केलाय. माझं अक्षर नाहीये, मी लिहिलेलं नाहीये पत्र. हवं तर माझी डायरी वगैरे चेक कर. हँडरायटिंग एक्सपर्ट्स ना बोलो, मी लिहिलेलं नाहीये. तो एवढा सांगतोय पण तू ऐकत का नाहीयेस अस्मिता? हे तुझं सगळं आता बंद कर, हं? आणि निघून जा इथून. आणि हो, जाताना या नीताला सुद्धा घेऊन जा सोबत. ती सून आहे या घरची. होती. आमच्या मुलावर विश्वास आहे. ही नीता त्या लीनाची खोटी कहाणी सांगते. कदाचित ती लीनाच खोटं बोलली असेल. ठीक आहे, मान्य करूया की हे मनोजचं पत्र नाहीये. लीनाने खोटं सांगितलंय. पण हे तुम्ही मनापासून बोलताय की एकमेकांच्या भीतीपोटी? अरे आम्ही खोटं कशाला बोलू? ठीक आहे, आपण एक काम करूया. आपण गुप्त मतदान घेऊया. मिताली विषयी तुम्हाला जे काही वाटतं ते तुमचं मत तुम्ही एका कागदावर लिहून काढा. म्हणजे मितालीशी आमचा काहीही संबंध नाहीये किंवा आम्ही मितालीला सांभाळू शकत नाही असं काही पण. नाही, हे असलं काहीही आम्ही करणार नाही. नागेश जर कोर्टात गेला तर हे प्रकरण आणखीन चिघळेल. बघा, विचार करा. प्लीज मनोज, हे सगळं सॉर्ट आउट करायचा हा एकच मार्ग आहे. प्लीज.
सगळ्यांनी चिठ्ठीमध्ये मितालीशी आमचा काहीही संबंध नाही असंच लिहिलंय. या 2 चिठ्ठ्यांमधली अक्षरं साधारण मिळती जुळते आणि या 2 चिठ्ठ्यांमधली अक्षरं वेगळी. काका, हे अक्षर तुमचं आहे ना? हो. आणि काकू, मला वाटतं हे तुम्ही लिहिलंय. हे काय चालवलेस तू? तुला अजूनही असं वाटतंय का की मी लिहिलंय ते पत्र? मी तेच शोधण्याचा प्रयत्न करतेय मनोज, आणि माझा विश्वास आहे शोधलं की सापडतच. तर आता या 2 चिठ्ठ्यांमध्ये, या चिठ्ठीमध्ये ल नवीन स्टाईलने लिहिलं आणि श लिहिताना गोळा न काढता एक बारीक रेष दिली. मी ल जुन्या पद्धतीने लिहित नाही, शाळेपासूनची सवय माझी ती. आणि श सुद्धा मी फक्त वरची काडी असते, गाठ नसते. म्हणजे तू म्हणतेस तो गोळा तो नसतो, असंच लिहितो मी. म्हणजे ही चिठ्ठी तुझी आहे आणि अर्थातच ही उरलेली दुसरी चिठ्ठी आहे ताईची. आता हे नागेशकडचं पत्र पाहूया. या पत्रात ल जुन्या पद्धतीने लिहिलंय आणि श काढताना सुद्धा गोळा काढला, बारीक रेष नाही दिली. याचा अर्थ सरळ आहे, लीनाने खरंच पत्र पाठवलं होतं. पण मनोज तेव्हा परदेशात होता, त्यामुळे ते पत्र त्याला मिळालंच नाही. ते पत्र घरातल्याच एका व्यक्तीला मिळालं आणि मग तिने स्वतः मनोजच्या वतीने निगेटिव्ह उत्तर पाठवलं. आणि ती व्यक्ती कोण होती हे या पत्रातलं ल आणि श सांगतो. ताई, ताई तू? का केलंस हे? ताई, आता सगळं कबूल करतेस का पोलिसांना बोलू? हो, मीच लिहिलं होतं ते पत्र. मला मनोज आणि लीनाचा प्रेमविवाह होऊ द्यायचा नव्हता. पण का ताई? कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना माझंही एका मुलावर प्रेम होतं. पण तो आपल्या तोलामोलाचा नाही, खानदानी नाही, म्हणून बाबांनी माझं त्याच्याशी लग्न होऊ दिलं नाही. पण मी मात्र कधीच त्याला विसरू शकले नाही, कधीच नाही. आणि पळून जाऊन लग्न करण्याची माझ्यात हिंमतच नव्हती. त्यामुळे मी कधीच लग्न केलं नाही. कायम त्याच्या आठवणीतच झुरत राहिले. एक दिवस मनोज मला म्हणाला की तो लीनाशी पळून जाऊन लग्न करणार आहे. मी वरपांगी त्याला सपोर्ट दाखवला, पण प्रत्यक्षात मात्र तो तिथे पोहोचण्याच्या आधीच मी लीनाला खोटा त्याचा निरोप कळवून टाकला की तो नाही येणार. ती बिचारी खूप हिरमुसली, ती तिथे पोहोचलीच नाही. आणि मनोज मात्र तिथे जाऊन पोहोचला होता.
नंतर मनोज परदेशात निघून गेला. तो परदेशात असतानाच एक दिवस लीनाचं तिला दिवस गेल्याचं पत्र घरी आलं. त्यावेळेला आम्ही सगळेजण एकत्रच राहत होतो. आई बाबांच्या नकळत ते पत्र मी हातात घेतलं, वाचलं आणि फाडून टाकलं. मला नाही माहिती, पण मला खरंच त्यावेळेला खूप खूप मानसिक समाधान मिळालं. मग मीच मनोज सारखं अक्षर काढण्याचा प्रयत्न करून लीनाला त्याच्या वतीनेच खोटं पत्र लिहून टाकलं. मला लीना त्याच्या आयुष्यात आलेली नको होती. माझं प्रेम असफल झालं, मला त्याचंही प्रेम सफल होऊ द्यायचं नव्हतं. म्हणून मी हे ताई, तू मनोज सारखा अक्षर काढायचा प्रयत्न केलास, पण ल आणि श ची स्टाईल बदलायची विसरलीस. ताई, माझं खरंच चुकलं रे मनोज. माझं खरंच चुकलं, मला माफ कर. लीनाला माझ्यापासून दिवस गेले त्याची मला अजिबात कल्पना नव्हती. तिने आपल्याला फसवलंय हे डोक्यात धरून मी आपला गेलो परदेशी. पण एक मात्र नक्की, नीतावर कायम मी खूप मनापासून आणि एकनिष्ठेने प्रेम केलंय. मी लीनाला वचन दिलं होतं, त्यामुळे मी तुला हे सगळं आधी नाही सांगू शकले. मला वाटलं होतं तू मितालीला बघशील, तुझ्यातला बाप जागा होईल. मला जशी ती माझी मुलगी वाटायला लागली तसंच तुझंही होईल. आय एम सॉरी नीता. तुला मी बदफैली वगैरे समजत होतो, पण तू माझ्या आपल्या घराच्या आबरूसाठी झटत होतीस. माझ्या मुलीला तिचं आयुष्य आणि वडिलांचं नाव हे मला वाईटपणा येऊ न देता मिळावं यासाठी झटत होतीस तू. आणि मी नीता, आय एम सॉरी. तू प्रतारणा नाही केली साहेब. प्लीज नीता, बाबा, आम्ही चुकलो. हात नका जोडू प्लीज. खूप मोठं मन आहे तुझं. हे मिताली कुठे? ती इथून गेली तेव्हा दुर्लक्ष केलंस तू. आता आठवण येते तिची. नाही, पण तिला परत आणायला हवं. तरच आमची चूक सुधारेल. कुठे असेल ती? आपण घाबरू नका, मिताली सेफ आहे. माझ्या सहकाऱ्यांनी नागेशच्या तावडीतून सोडवलंय तिला आणि नागेशला पोलिसांच्या ताब्यातही दिलंय. मी नीताला मेसेज करून तसं कळवलं होतं, म्हणूनच ती शांत आहे. तिने मितालीला जन्म जरी दिला नसला तरीही ती आई आहे आता तिची. नीता, माझी मुलगी मला परत मिळावी म्हणून हे सगळं दिव्य केलंस तू.
मी तुझ्यावर नाही ते आरोप घाणेरडे. प्रत्यक्षात जरी मी मितालीला दूर केलं नसलं तरी माझ्या ताईच्या चुकीची शिक्षा या पिल्लाला भोगावी लागली का? आणि हे सगळं माहिती असताना तू तिची आई बनलीस. फार मोठीस तू. तुझी माफी मागण्याची माझी लायकी नाहीये मला माहितीये, पण जमल्यास प्लीज मला माफ करशील. प्लीज. बाळा, सॉरी. पण आता प्लीज आपण तिघांनी इथे एकत्र राहूया. तू, मी आणि आई. प्लीज. एकदा हात मार नका मला. बाबा